राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा केलेली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. सतीश एकनाथराव भुसारी, राहणार चिखलसावंगी, हे आपले स्वतःच्या मालकीचा ऑटो रिक्षा घेऊन मोर्शीवरून चिखलसावंगीकडे जात असताना रस्त्याच्या बाजूने भरधाव वेगात आलेला रोही ऑटो रिक्षावर धडकून हा अपघात झाला. या अपघातात सतीश भुसारी यांना गंभीर दुखापत झाली असल्यानं त्यांना तातडीनं मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. अमरावती शहरातील भाजी बाजार चौकात रात्री 8:30च्या सुमारास एक खळबळजनक घटना उघडकीस आली. शहरातील भाजी बाजार चौकाजवळ कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवन पंजाबराव वानखेडे या युवकाची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्रानं हल्ला करून हत्या केली. या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडी वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवारांमध्येही लगबग वाढली आहे. राज्यात मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. याच निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथे महायुती नसेल, आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू, असे फडणवीस यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या इनकमिंगचा जवळपास सर्वच पक्षांना मोठा फटका बसलाय. मात्र त्याचा सर्वाधिक फटका या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधल्या देखील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुलाबराव पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानाविषयी विचारण्यात आलं. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत. त्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या कामाची झलक पाहिली असेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल की पुढच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद असतील तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत या अभिनेत्रीला यश तर मिळालं, परंतु नशिबानं तिच्यासमोर बऱ्याच समस्या उभ्या केल्या. करिअरच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. सर्व संघर्ष वाटायला आल्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सरचंही निधन झालं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा सामना केल्यानंतर ही अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील आव्हानांविषयी मोकळेपणे बोलली. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून महिमा चौधरी आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांना मोठा विरोध होत आहे. त्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली होती. तसेच तपोवनसाठी तोडल्या गेलेल्या झाडांमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापलंय. आता या वादावर सयाजी शिंदे यांनी एक रॅप सॉन्ग तयार केलं आहे. हे रॅप सॉन्ग सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा आगामी चित्रपट पप्प्याच्या पिंकीची लव्ह स्टोरीचे पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. नावाप्रमाणे हा चित्रपट एका प्रेमकथेवर बेतलेला आहे. या चित्रपटाच्या हटके नावामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक, दिग्दर्शक, गीतकार गजेंद्र अहिरे यांच्या या चित्रपटाचं शीर्षक रसिकांची उत्कंठा वाढवणारं नक्कीच आहे. आशय घन विषय मनोरंजनाच्या सहाय्यानं प्रेक्षकांसमोर मांडण्याची हातोटी असणाऱ्या गजेंद्र अहिरे यांच्या चित्रपटाची कथा नेहमीच हटके असते. धुरंधर चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस उलटले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवतोय. चाहत्यांनी तर या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. पण अनेक सेलिब्रिटीही धुरंधरचं, त्यातील कलाकारांचं कौतुक करताना थांबत नाहीये. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन या सगळ्यांचंच काम लोकांना आणि सेलिब्रिटींना आवडलं आहे. यातील रेहमान डग्गरच्या व्यक्तिरेखेचं पर्यायानं अक्षय खन्नाचं प्रचंड कौतुक केलं आहे.